आयफोन आहे. अरे 16 प्रो मॅक्स. काय झालं, तू डोंगराकडे चाललो होतो म्हणे. टेन्शन मध्ये होत आता एकुलते एक डोंगर राहिला आपल्या गावाला, तेवढा तरी राहू दे बाबा. पाडायचा विचार बी. तर डॉक्टर म्हणे याला वजन काट्यावर नाही धर्म काट्यावर नाही. रील टाकी देत असत काय ब्रो हाय ब्रो असं करते तर जनरेशन सध्या कशाची भैया. आयफोन लय डिप्रेशन मध्ये मी लय डिप्रेशन. आणि मग भैया आपल्याला डिप्रेशन मध्ये खायला लागत भैया. असं जर डिप्रेशन राहिलं तर मग काही एवढं रोज नाही का मग हे असं मोबाईलचं डिप्रेशन आल्यावर मला जास्त खायला लागत. 15-20 दिवस लाईट हिंडा आता. अरे पण मग कमी खायचं बाबा, नुसतं शेंगा आणतो. अरे आयफोन ब्रो शेंगा ना आणू मला. तो ते सुरूच खाणं नुसतं. तुझं खाणं काही थांबत नाही बाब्या. चांगला प्लॅस्टर केलेलं याला. तो शर्ट कोणत्या दुकानातून आणला माहिती का तुला? नाही राव कोणत्या ते सगळेच आपल्या गावाचे आयफोन गेला चुलीत मुरलीत जाऊ दे. अरे वा, कालच्या व्हिडिओला 8.5 लाख व्ह्यू, तरी पण कमी आहे. अरे काय गाणे आहे काय बघत एवढं. अरे काही नाही बाबा, काय हे बघ काल व्हिडिओ टाकला होता मी. कोणता रे? आता ट्रेंडिंग टॉपिक वरचा व्हिडिओ होता. व्ह्यू बघ 8.5 लाख. 8.5 लाख. बापरे. आणि लयच व्हिडिओ पळाला रे तो. हा तरी पण कमी आहे, कारण तुझं याच्यातलं गोरा दिसतो तू. अरे गोरा आहे रे. नाही तसं तर काय गोरा दिसत नाही, पण याच्यातलं गोरा दिसतो. काय भानगड काय? अरे ते आयफोन आहे. 16 प्रो मॅक्स. आयफोन मुळे दिसतोय राव. ते आयफोन असल्यामुळे नाही असले बारक्या फोन माझ्याकडे बारक्या फोन. याच्यामध्ये काय माहितीये बाब्या, एक फीचर्स असतात, सगळ्या गोष्टीमुळे फिल्टर लावता येतं. त्यामुळे जरा कसं आहे, काळ्याचं गोरं पण होतं, गोऱ्याचं काळं होतं. आता माझं याच्यामध्ये फोटो बघितला, कसा दिसाल तुला तो फोटो? हा लय गोरा आहे. आणि तसं मी गोराच आहे, पण त्यासारखा काळा थोडा मी डांबर सारखा नाही. पण त्याच्यात अजून बी असं एकदम चेहरा बिरा सगळं भारी दिसतोय ना. नाही त्याच्यामुळे तर काल ते जवळपास 6 महिने झाले ना तू मोबाईल घेऊन. तुला पार्टी नव्हती दिली की मागच्या वेळेस 6 महिने पुढे? त्याचीच होती कधी. आपण तो पेपर सुटला, आपला पेपर सुटल्यानंतर आपली भेट झाली होती पार्टी चौकामध्ये, शिवाजी चौकात. तिथंच मग आपण हे केलं होतं ना, पार्टी दिली होती. हा बरोबर बरोबर. बाकी काय म्हणतो, काय चाललं खूप दिवसानंतर? काय टेन्शन मध्ये मी. काय झालं आता टेन्शन मध्ये? काय सगळे आपले कॉलेजचे मित्र सगळ्यांकडे आयफोन आहेत. अरे बाबा मला एक सांग, मी तुला फोन करणार होतो, सॉरी आता लक्षात आलं. काय मला काकाचा फोन आला होता सकाळी 8:30 वाजता सकाळ. काय विशेष? काय झालं, तू डोंगराकडे चाललो होतो म्हणे. टेन्शन मध्ये होतो मी. डोंगराकडचं काय विषय, पण काय आपलं असंच बाबा. एकुलते एक डोंगर राहिला आपल्या गावाला, तेवढा तरी राहू दे बाबा. पाडायचा विचार होता काय डोंगर तुला? नाही डोंगर पडत असतं का नाही ऐकून. अरे तुला नुसतं खायला लागतं, डोंगर पडत असतो. खाऊन खाऊन हत्तीच्या पेक्षा जास्त वजन तर तुझं झालं. चालूच असते थोडंफार. आता काय एवढं त्याचं. तुला आठवतं का 1 महिन्यापूर्वी आपण दवाखान्यात गेलो, वजन चेक करायचं म्हटलं आपण, तर डॉक्टर म्हणे याला वजन काट्यावर नाही धर्म काट्यावर नाही. काय 500 किलोचं आहे काय मी तेव्हा? 500 नाही आहे, पण 490 पर्यंत तरी आहे का? तेवढं थोडंफार चालूच असतं. काय झालं तुला नाही नुसतं खाण्यावर वजनावर चाललं रे. मला टेन्शन आहे आयफोनचं, आणि तुम्हाला वजन वाढणं काय. तू मला काय आयफोनचं टेन्शन घ्यायचं काय? आयफोन तू करत बसलं नुसतं आयफोन साऱ्या पोरांच्या हातात आयफोन हे असं धरून मस्त असं काढते तू रील टाकी देत असं काय ब्रो हाय ब्रो असं करते. तर आपल्याला काय आयफोन नाही भायफोन नाही, याच्यात तर थोडा दिसत नाही लई चांगलं. अरे पण काकाने तो मोबाईल घेऊन दिला तुला, त्या मोबाईल मध्ये बघायचं. त्या मोबाईल मध्ये काही दिसत नाही का? दिसतात ते, पण काय असं काय गुलाबाने टवटवीत चेहरे थोडे दिसतील. अरे बाबा मला सांग, त्या मोबाईल मधून का पोरं माणसं जनावर ते काय मोबाईल मधून बाहेर येतात? जे तेच दिसतं ना, तुझ्या मोबाईल मध्ये ते दिसतं, माझ्या मोबाईल मध्ये तेच दिसतं. फक्त एवढं फरक आहे, थोडं क्लिअर दिसतं माझ्या ह्याच्यात बस. अरे पण जनरेशन सध्या कशाची भैया. आयफोन 8 ब्रो. आयफोनची आहे बाब्या, पण मला सांग, आपण परीक्षेची कोणती तयारी करतो? नीटच्या परीक्षेची तयारी करतो, आणि आयफोन काय घेऊन बसलं मग? अरे नीटची तयारी करतो, पण नीट दिसत नाही त्या मोबाईल मध्ये मला. नाही दिसत, सगळं ठीक आहे, पण घेता येईल. थोडस वेळ दे काकांना. तू काका मला काल
काल पण ते मला भेटले तर मला म्हणजे तुला बोलायचंय. म्हटलं काका मी परीक्षा देऊन आलो की मी बोलतो, पण माझे काल काकाला भेटणं झालं नाही. तर मला सकाळी 8:30ला काकांनी फोन केला. काकांनी मला असं सांगितलं डोंगराकडे डोंगर पाडायला गेला होता म्हणे. म्हणून म्हटलं काका मी बोलतो, काही काळजी करू नका. आणि एवढं टेन्शन घ्यायचं नसतं बाब्या. अरे काय टेन्शन नाही घेऊ. लय डिप्रेशन, मला लय डिप्रेशन यार. तू काय सांगाव तुला, लय डिप्रेशन मध्ये मी, लय डिप्रेशन. काय डिप्रेशन? अरे त्याला डिप्रेशन नाही म्हणत, मग? तो खादाड रोग म्हणतात त्याला. काल तुला हॉटेलला घेऊन गेलो, म्हटलं चला बाब्याची माझी भेट नाहीये, खूप दिवस झाले. बाब्याला मला ट्रीट द्यायची होती. माझाही बर्थडे झाला, तुझाही बर्थडे झाला 4 दिवसापूर्वी. म्हटलं चला दोघांची एक कुठेतरी पार्टी एकच वेळेस करू. मस्तपैकी जेवण मागवलं. 10 तंदूर पैकी 9 तंदूर एकट्याने खाल्ल्या. मला जिरा राईस खावा वाटलं, म्हटलं 2 घास कमी कमी जिरा राईस खाऊन पोट भरू. तो हाफ जिरा राईस मागवणार होतो, तो फुल जिरा राईस मागायला. त्याच्यातला एक दाना नाही ठेवला तो तांदळाचा. आणि हे कोणतं तुझं डिप्रेशन आलं रे 9 तंदूर खाण्याचं? आणि मग बाई आपल्याला डिप्रेशन मध्ये खायला लागत बाई. एवढं डिप्रेशन बेकार आहे तुझं? मग आपल्या डिप्रेशन मध्ये खायला लागत. आपलं कसं आहे माहिती का, खायला आधी, झोपायला मधी आणि कामाला कधी मधी. आपलं असं काम आहे. चांगलं डिप्रेशन बापा तुझं. तुझं डिप्रेशन बघून तर मलाच टेन्शन यायला लागलं. मला जर कधी डिप्रेशन आलं तर मी 1.5 पोळीच्या वर खात नाही. हे तो कमी आहे, तो कमी डिप्रेशन तुला. तुझं डिप्रेशन लईच भयानक आहे. असं डिप्रेशन नको कोणाला. असं जर डिप्रेशन राहिलं तर मग राज्यामध्ये तर तुटाडा पडेल धान्याचा. आणि नाही काय त्याचं काय नसतं बाबा, ते मोबाईल मुळे डिप्रेशन आलंय. नाही तर मी काय रोज खातो काय, एवढं रोज नाही खात. मग हे असं मोबाईलचं डिप्रेशन आल्यावर मला जास्त खायला लागत. 15-20 दिवसापासून चालूच असेल टेन्शन. हा, हे 10-15 दिवसापासून तर लय टेन्शन आलंय. काय सांगाव तुला, त्या मोबाईल मुळे घरी नुसतं पोत भरतं धान्य संपलंय आतापर्यंत. मावशी म्हटले मला काल की माझं कंबरड मोडलं. म्हटलं काय बरं काय झालं मावशी? म्हणे सकाळी दळून आणलं की संध्याकाळी संपत, आणि संध्याकाळी दळून आणलं तर सकाळी संपायलं म्हणे. ह्याला मावशीने तुला बी सांगितलं का? बरं झालं बाबा, साऱ्या गावात पोस्टर लावित हिंडा आता. अरे पण कमी खायचं बाबा, नुसतं खादाड रोग झाला का काय? आता कोण नसल्यावर टेन्शन येतं ना, मग डिप्रेशन. मग त्याच्यावर मग जास्त खावं लागत. मग मला आता तू पायऱ्यावरून येतानाच मलाच असं धडधड धड व्हायला लागलं. मला वाटलं भूकंप झाला काय, पण नंतर कळलं बाब्याचा आला असेल. पायऱ्याचा आवाज असा दन 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 येत होता वजनामुळं. काय बोलतो? हा हा, हिला अवघडच झालं बा. मग तर नाही, चालूच असते आता थोडंफार. घे ऍडजस्ट करून. आता तो आज मित्र आहे मी बी. अरे मित्र आहे आणि टेन्शन घ्यायचं नाही रे बाबा, सोडून द्यायचं टेन्शन. काय आयफोन 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 लावून बसला तू. आयफोन शिवाय जमत असतं का? चांगलं आयफोन पाहिजे. येडा आहे का तू? हप्त्यावर भेटतो म्हणते आयफोन. अरे बाबा मी स्वतःच हप्त्यावर मोबाईल घेतलेला आहे, आयफोनच आहे. 1.5 लाखाचा फोन घेतलेला आहे. पण मला सांग, हप्ता तर भरावंच लागेल का नाही? आता तू काम करत नाही, मी काम करत नाही. आपण तर आता नुसती परीक्षेची तयारी करणं चालू, नीटची परीक्षा. आता त्याच्यानंतर नीट पास झाली की 5 वर्ष आपल्याला कोर्स करायचा आहे तो. मग ते 5 वर्ष शिकल्यानंतर आपल्याला कुठेतरी नोकरी लागेल, किंवा आपण एखादा बिझनेस टाकू. मग कुठेतरी आपल्याला छोटं इन्कम सुरू होईल, किंवा नोकरी केली तर तिकडून आपल्याला पेमेंट सुरू होईल. असं होईल तसं होईल, नुसत्या शेंगा आणतो. अरे आयफोन ब्रो, शेंगा नको आणू मला. अरे बाब्या मी तुझा जवळचा जिवलग मित्र आहे, लंगोटी यार आहे, म्हणून मी तुला कुठेतरी समजून सांगतो. काकाने मलाच का फोन केला? तुझे 50-60 मित्र आहे, पण मलाच एकट्याला का फोन केलं? लंगोटी मित्र आहे. लंगोटी मित्र आहे. लहानपणापासून आपण सगळं बघितलेलं आहे. ज्या वेळेस मी तुझ्या घरी यायचो 3.5 किलोमीटर चक्री घेऊन फिरत यायचो आपण. चक्र खेळायचो, लंगोडी खेळायचो, सुरपारंब्या खेळायचो, विट्टी दांडू खेळायचो. त्यावेळेस कुठे मोबाईल होते आपल्याकडे? नाही त्यावेळेस तेव्हा होते आयफोन होता का? मग तू तेच धरून बसला. ते जीवन बघ, आत्ताचं जीवन बघ. त्यावेळेस आपण 2-2, 3-3, 4-4 तास खेळत बसायचो. रविवारच्या दिवशी सकाळी 9 वाजल्यापासून तू माझ्या घरी, मी तुझ्या घरी यायचो, तर रात्री कधी जायचो आपण? 10 वाजता घरी. हा खरं. आज मोबाईल मुळे काय झालं? तू तिकडं, मी इकडं. हा काय चाललंय बाब्या? तू म्हणतो काही नाही गाण्या, कसा आहे, कसा चालू आहे अभ्यास? 10 मिनिटं बोललो, संपले आपली चर्चा. मग बाकीचा टाइम रील काढायला लागतो ना ब्रो. अरे रीलनी पोट भरत नाही बाब्या. रील हे फक्त मनोरंजनासाठी आहे, प्रसिद्धीसाठी आहे. पोट भरण्यासाठी पैसा लागतो, पैसा कमवण्यासाठी मेहनत लागते, मेहनत करण्यासाठी अभ्यास लागतो. ते सुरूच खाणं नुसतं. तुझं खाणं काही थांबत नाही बाब्या. मी तुला एवढं चांगलं समजून सांगतोय, पण तुझं खाण्या वाचून काही राहत नाही. आपल्याला खायला लागतं भाऊ.
ते पोट फुटेल एखाद्या वेळेस. चांगला प्लॅस्टर केलेलं आहे याला. प्लॅस्टर चांगलं आहे, फुटणार नाही. काय शेंगदाणे केस काय आज? नाही नाही तू खा बापा, नाहीतर पुन्हा ते खाताने माझ्याकडे बघत बसेल कालच्या सारखं टकमका बघत बसेल. काकाने तर सकाळीच भरलं होतं वाटतं ना किराणा. सकाळी भरले, सकाळीच आणले 2 किलो शेंगदाणे, आता संपले. संपवलंय पण ते. मग अरे बाब्या तू खाण्याचं कधी बंद होईल? ते डिप्रेशन तुझं बाहेर काढ एकदम आयफोनचं. मला डिस्प्रेशन आलं ना, मग खायला लागत मला लय अवघड काम. अरे बाबा ते दुकान बंद करावं लागेल रे त्या माणसाला. ते पोतं संपून टाकशील त्या दुकानातलं. कशाला एवढं डिप्रेशन येऊन देतो? आयफोन सोड. आयफोन कुठं धरून बसलोय मी? मग आयफोन सोडलेलाच आहे, आणायचा आहे आपल्याला. बाबा तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. 4 दिवसापूर्वी तुझा जो वाढदिवस साजरा केला, घरी केक आणला, जो तुला शर्ट आणला, तो शर्ट कोणत्या दुकानातून आणला माहिती का तुला? नाही राव, कोणत्या? ते सगळ्यात आपल्या गावाच्या बाहेर ते 3 नंबरचं दुकान आहे, मोठं शोरूम. हा ते मॉल का? मॉल. तर त्या मॉल मधून काकाने मी जाऊन आणला. काकाने मला फोन केला. काका म्हणे की अरे बाबाचा वाढदिवस आहे. म्हटलं हो काका मला माहिती आहे. मग मी स्टेटस ठेवणार आहे म्हटलं. तर म्हणे की मला तेच माझ्यासोबत चल, त्याला शर्ट घ्यायचा आहे आणि तुझी आणि त्याची चॉईस एकच असल्यामुळे तू चल म्हणे माझ्यासोबत. म्हणून मी त्यांच्यासोबत गेलो. 3.5 पडायला गेलता तू? काय झालं? माझी इज्जत गेली ना. मग तुझी इज्जत कशाला गेली ती रे उलट? मग कशाला गेलता तू? मग तू माझ्या पसंतीने घ्यायचं होतं त्यांना, म्हणून गेलो होतो मी. बरं गेला तर गेला, परत फोन आले होते काहीतरी 1-2 सांगितलं काय ना. त्यांनी 3,500चा घेतला. मी त्यांना म्हटलं की काका 3.5 घेण्यापेक्षा 2,000च घ्या शर्ट आणि पॅन्ट मिळून. त्यांनी शर्ट फक्त 3,500चा घेतला. म्हटलं एवढं घेऊस तर तुम्हाला एक शर्ट घ्या. म्हटलं काका तुमचा शर्ट फाटलेला. ते म्हणे मला जे घासलं चालत पण माझ्या लेकराला जे घासता कामा नाही. म्हणून त्यांनी ते 3,500चा शर्ट तुझ्यासाठी घेतला. काकू एवढं तुझ्यासाठी राबताय. काकू एवढी सकाळी जातात तर संध्याकाळी येतात कापड कष्ट करून, भांडे घासतात, हे करतात, धुणं धुतात, लोकांचं इथं काम करतात. का तर माझा मुलगा, माझा लेकरू शिकून मोठं झालं पाहिजे, कुठंतरी साहेब झाला पाहिजे, ही त्यांचं एक अपेक्षा आहे. आणि तू फक्त आयफोन घेऊन बसलाय, आयफोन साठी रुसून बसलाय, आयफोन साठी डिप्रेशन मध्ये येऊन बसलाय. हे काय कामाचं आहे डिप्रेशन? यार गाणे खरं बोलतोय राव तू. मग आपल्याला मला यस, हेच मला तुला सांगायचंय की तुला ही गोष्टीची जाणीव झाली पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट, आज जी मावशी कष्ट करताय, तुझे बाबा म्हणजे काका जे कष्ट करताय, त्यांच्या कष्टाला थांबवणं, तू लवकरात लवकर नोकरीला लागणं आणि त्यांना म्हणायला पाहिजे की आई बाबा आता तुम्ही फक्त बसायचं आणि माझी प्रगती बघत चालायचं. मी कशी प्रगती करतो, तुम्ही फक्त जे पाहिजे तो फक्त आदेश द्यायचा आणि ते तुमच्या समोर वस्तू हजर झाली पाहिजे. हे त्यांना स्वप्नात बघायचे काम आहे. आता हे वय आहे त्यांचं बघायचं. गण्या तू म्हणतोय ते खरं यार. आयफोनचं बिग फोनचं लफडं आहे ना, डोक्यातून काढूनच टाकावं लागेल. त्यासारखे मित्र सगळ्यांना भेटले पाहिजे. नक्कीच. ते आयफोन गेला चुलीत चुलीत जाऊ दे. आणि आता याच्या पुढे फक्त अभ्यास करायचा आणि नीट अभ्यास करायचा. कशाचा अभ्यास करायचा? नीटचाच अभ्यास करायचा.